जनतेचा आवाज, सत्याचा पाठपुरावा, लोकवार्ता न्यूज। म्हणून जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी आपण सन्मान आणि स्वागत करूया आणि या किटच्या माध्यमातून त्यांनी आपली पुढील काळजी घ्यावी अशीही विनंती आपण या ठिकाणी या माध्यमातून करत आहोत। त्यानंतर उर्वरित जे पेशंट आहेत त्यांना सुद्धा आपण सीमा काझी यांना विनंती आहे आपण समोर यायचं आहे आणि जे रुग्ण आहेत त्यांना आपण देणार आहोत। त्यानंतर आमच्या रुग्णालयामध्ये या रुग्णांची सेवा दिनरात सेवा करतात आणि कुठलाही कारण न दाखवता तत्परतेने हॉस्पिटलला हजर राहतात आणि या ठिकाणी रुग्णसेवेमध्ये स्वतःला वाहून घेतात। म्हणून असे या ठिकाणी सय्यद शोएब यांना विनंती आपण समोर येऊन या ठिकाणी आपला सन्मान मान्य डायग्नोस्टिक टेक्निशियन आहे आणि यांचा सर्वात मोठा वाटा आपल्याला या कामासाठी लागतो। म्हणून त्यांचा आपण या ठिकाणी आजच्या बाप्पाच्या आगमनाने आपण त्यांचं स्वागत करूया। ऋषिकेश यांनी समोर यायचं आहे। त्यानंतर ऋषिकेश टेक्निशियन हे आहेत ते आणि यांच्याशिवाय या रुग्णालयाचा कारभार अधुना वाटतो। म्हणून आपण त्यांचं टाळ्यावर स्वागत करू। यानंतर मदीन खान यांनी यायचं आहे। कुणाल साळवे यांनी तयार यायचं आहे। त्यानंतर कुणाल साळवे, त्यानंतर मंदा मावशी, नंतर मुबशीर यांनी सुद्धा तयार यायचं आहे। रतन भाऊ सूर्यवंशी, राहुल मोरे, ज्योतिताई, जाकीर भाई यांनी सुद्धा तयार यायचं आहे। जाकीर भाई सामने या पटापट ते नाव घेतलेलं आहे त्यावर सर्वसामान्य व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मला वाटतं की डॉक्टर येळेकर सरांनी घेतलेला जो हा वेळा आहे हा ही काळाची गरज आहे। संभाजीनगर सारख्या शहरामध्ये आपल्याला जाणीव सुद्धा नसेल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ड्रग्सचा विळखा आपल्या आसपास जमून घेत। पण आधी असं होतं की आधी एक खूप गरीब लोक किंवा खूप श्रीमंत लोक यांच्या ताब्यात आहे। एक गरीब लोकांचा इथे ज्याला आपण म्हणतो की स्लीपर ड्रग्स काही असतील किंवा गांजा असेल किंवा चरस असेल आणि श्रीमंत लोक हेरोईन किंवा तत्सम प्रकारचे ड्रग्स घ्यायचे। परंतु आता दुर्दैवाने सिंथेटिक ड्रग्सच्या आगमनाने सिंथेटिक ड्रग्स हे खूप स्वस्त आणि कुठेही होऊ शकतात अशा प्रकारचे ड्रग्स आहेत। परंतु त्याचा सगळ्यात दुर्दैवी बाब किंवा सगळ्यात ज्याला आपण म्हणतो अवघड बाब ही आहे की त्याचे जे ॲडिक्शनचं प्रमाण आहे ते खूप झपाट्याने होतं आणि ॲडिक्शन खूप वाईट होतं। त्यामुळे आपण पाहत असाल की या समाजामध्ये जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे मुलं आहेत, विशेष करून मुलं मी म्हणेन, चेन स्नॅचिंग करत असतील, धरपडा करत असतील, त्यामध्ये 50 ते 60% मुलं हे ड्रग ॲडिक्ट आहेत। त्यांना खरं खोटं चांगलं वाईट हे करण्याच्या बाहेर निघून गेलेले असतात आणि कसंही करून हे ड्रग्सच्या विळख्यामध्ये अडकलेले असतात। त्यामुळे त्यांना ते ड्रग्स हवे असतात, त्यासाठी हे गुन्हे करतात आणि दुर्दैवाने त्यांचा अंत अतिशय विदारक होतो। आणि बऱ्याचदा लोकांना ह्याची जाणीव नसते की आपल्या आसपास कोणीतरी एखादी ड्रग्सच्या विळख्यात अडकलेला व्यक्ती आहे किंवा आपल्या आसपास ड्रग्स विकणारे लोक आहेत, परंतु आपण त्यांना नजरअंदाज करतो। ही मला वाटतं सगळ्यात मोठी चूक आहे। लोकांना असं वाटतं की हा काही प्रकार जे आहे ते बाजूच्या घरात किंवा बाजूच्या गल्लीत किंवा इतर शहरात होतो, परंतु तसं नव्हे। संभाजीनगर सारख्या शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात
MD ड्रग्ज असतील, बटन द्यायला म्हणतो आपण, हे खूप मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता असते. त्याला तात्काळ लक्षात आल्याबरोबर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की पोलिसांना कळवा, पोलीस आपलं काम कर्तव्याने करेल. औरंगाबाद किडनी हॉस्पिटलच्या वतीने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा जो डायलिसिस पेशंट्सचा जो सत्कार समारंभ, त्याचबरोबर या यंत्रणेशी संबंधित जेवढे काही त्यांचे अधिकारी कर्मचारी स्टाफ आहेत त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यात भर म्हणून एक अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांनी हाती घेतला, तो म्हणजे से नो टू ड्रग्स. आज जी काळाची गरज आहे की ड्रग्सच्या विळख्यात अडकलेली जे लहानांपासून मोठे आणि गरिबांपासून श्रीमंत जी आपली पॉप्युलेशन आहे ती अडकत चाललेली आहे, त्याच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यापासून दूर जाण्यासाठी जी काही कार्यपद्धती अवलंबायची त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी औरंगाबाद किडनी हॉस्पिटलने अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे. महाराष्ट्र पोलीस व पर्यायाने संभाजीनगर ग्रामीण पोलीस यांच्यातर्फे आमच्या सर्व स्टाफला औरंगाबाद किडनी हॉस्पिटलच्या तसेच सर्व नागरिकांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या सर्व कार्यक्रमांमध्ये त्यांना खूप सक्सेस लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.